दर्यापूर येथील रहिवासी आकाश प्रकाश रावेरकर यांचे लग्न 2 वर्षापूर्वी येवधा येथील रहिवासी असलेल्या मुलीसोबत झाले होते। या दोघांना 1 वर्षाची मुलगी सुद्धा आहे। आकाशची पत्नी ही 4 मे रोजी येवधा येथे तिच्या भावाच्या साक्षगंध कार्यक्रमासाठी मुलीला घेऊन गेली होती। पतीने आपल्या पत्नीजवळ 1,50,000 रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागदागिने सुद्धा दिले होते। परंतु 9 मे रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घरातील सर्व झोपेत असताना आकाशची पत्नी ही घराबाहेर निघाली व तिच्या घरासमोर राहणाऱ्या शेख असीम शेख कलीम या तरुणासोबत ती आपल्या मुलीला सोडून निघून गेली। सकाळी घरातील सर्व सदस्यांनी मुलीला पाहिले असता ती कुठे दिसून आली नाही। या घटनेसंदर्भात आकाश रावेरकर यांनी येवधा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। यामध्ये शेख असीम शेख कलीम याने माझ्या पत्नीला फूस लावून मोहात पाडून गुन्हेगारीच्या हेतूने दागदागिन्यांसोबत पडून नेल्याची तक्रार आकाशने येवधा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून येवधा पोलीस त्या महिलेला व शेख असीम शेख कलीम यांना शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत, परंतु पोलिसांना या दोघांना शोधण्यास अद्याप यश मिळाले नाही। या घटनेने दर्यापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी ही घटना लव जिहाद असल्याचा आरोप केलेला आहे। त्यामुळे आता पोलीस या दोघांचा शोध कधी लावणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे। नमस्कार, मी राहुल मावरे। गेल्या 3 दिवसाआधी माझी भाची म्हणजे शर्वरी आकाश रावेकर याची बहीण गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता आहे। म्हणजे घरासमोरील एका मुस्लिम युवकाने तिला पळवून नेलेलं आहे। घरून तिने बरेचसे पैसे, सोनं नाणं हे सगळं घेऊन गेलेले आहे। आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्टसुद्धा दिलेला आहे, परंतु पोलीस स्टेशनला आम्ही रोज सकाळ दुपार संध्याकाळ चक्रा मारतो। पोलीसवाल्यांचे उत्तर हेच मिळत आहे की आम्ही तपास करत आहोत, त्यांचे मोबाईल सर्व्हिलन्सवर टाकलेले आहे, अशा पद्धतीचे आम्हाला ते उत्तर देत आहे। पण आमचं मन त्याच्यामध्ये समाधानी नाही आहे। आम्हाला ठोस कारवाई पाहिजे। असे किती दिवस चालणार आहे आणि कधी आमची बहीण आम्हाला परत मिळणार आहे असा तिच्या भावाचा वेळोवेळी फोन येऊन मला एकच प्रश्न असतो। आणि मी पण पोलीस स्टेशनला गेल्या 3 दिवसापासून चक्र मारत आहोत। माझं असं म्हणणं आहे की ती मुलगी आम्हाला सुखरूप मिळाली तर फार चांगलं राहील, कारण तिला एक लहान मुलगी पण आहे। त्या मूर्ख माणसानं तिला फुसलवून पळवलेलं आहे। तिचे पैसे पण तो घेऊन घेईन, होऊ शकते तिला मारून पण टाकीन। आम्हाला आमची मुलगी जिवंत पाहिजे एवढी विनंती आम्ही पोलीस स्टेशनला करत आहोत। पोलीस स्टेशन जर आम्हाला 2 दिवसात आमची बहीण मुलगी परत नाही आणून दिली तर त्याच्या पुढं सपोज काही अनर्थ जर घडला तर त्याला पोलीस स्टेशन स्वतः जबाबदार राहील। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट।